गई इंद्रिये सुखाए, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेता, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि कषाय मार्गणा आमची सुरू आहे. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन या 16 कषायांच्या बाबतीत 16 प्रकारचे दृष्टांत आपण बघितले आणि अनंतानुबंधीचा उदय कुठे आहे, अप्रत्याख्यानावरणाचा उदय कोणत्या संयमाचा घात करणार आहे, संज्वलनचा उदय असताना महाव्रते कशा प्रकारे प्रकाशित राहतात, त्यामध्ये तीव्र उदय असताना कशा प्रकारे शुभाचार रूप प्रवृत्ती आहे आणि संज्वलनचा मंद उदय असताना आत्मस्वरूपामध्ये लीनता कशी आहे, या सगळ्यांचं वर्णन आपण बघत आता 9 कषायांवर येऊन पोहोचलेलं आहे. आणि त्यामध्ये हास्य, रती, अरती, भय, शोक, जुगुप्सा, त्याच्यामध्ये आपल्याला हास्य आणि रती ही युगल जोडी आहे. त्यामुळे हास्यरती जिथे आहे त्या ठिकाणी अरती आणि शोक नाही राहू शकत. आणि जर आपल्याला अरती शोक लावायचा असेल तर हास्य आणि रती त्या ठिकाणी राहत नाही, कारण एका वेळी एकच जोडी युगलपैकी अस्तित्वात असते. आणि म्हणून त्या अनुषंगाने हा कषाय स्थान 24 मार्गणा आपण बघितल्या. आता आपलं प्रकरण सुरू आहे. शोक कषाय कशाला म्हणतात, काल अरती कशाला म्हणतात हे बघितलं. आणि अरती नो कषायवाल्यांचं बाह्य लक्षण कसं असतं, ज्याला ज्यामध्ये अरुची आहे त्याकडे तिकडे बघण्याचं देखील तो धारिष्ट करत नाही. जर चांगल्या गोष्टींबद्दल अरती असेल तर कुणी कितीही त्याला सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याच्या मनामध्ये अरुची भाव, अरती भाव कायम आहे. आणि जर त्याला रती असेल, चांगल्या गोष्टीबद्दल रती असेल तर तो त्या ठिकाणी सहज जुळल्या जातो. अशा प्रकारे रती आणि अरती भाव आहे. यानंतर शोक कषाय सांगत आहे. शोक कशाला म्हणायचं, जेव्हा आपल्या इष्ट व्यक्तीचा वियोग होतो किंवा आपल्याला इष्ट वस्तू पाहिजे असते पण ती प्राप्त होत नाही, त्यामुळे हा संतप्त विव्हल होतो आणि हीच आहे त्याची शोक दशा. म्हणून उपकार करने वाले से संबंध के छूट जाने पर जो विकलता होती है वह शोक है. जिसके उदय से शोक होता है वह शोक है. शोक नो कषाय से क्या लक्षण है, शोक नो कषाय याचं लक्षण काय आहे. हर प्राणी हर एक बात से उदासीन हो जाता है, लंबी लंबी सांस छोड़ता है, मन को नियंत्रित नहीं कर पाता, फलतः मन सबसे अव्यवस्थित होकर चक्कर काटता है और इंद्रियां इतनी दुर्बल हो जाती है कि अपना कार्य भी नहीं कर पाती तथा बुद्धि विचार नहीं कर सकती. तब समझिए कि इसके शोक नो कषाय का उदय आहे. एखादा कोणता तरी मानसिक आघात जर व्यक्तीवर झाला किंवा त्याचं इष्ट असणारी, अत्यंत प्रिय असणारी वस्तू जर त्याची वियोग झाला तर अशा प्रकारे त्याचं लक्ष कोणत्याच गोष्टीमध्ये राहत नाही, तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही, त्याची बुद्धी काम करेनाशी होते, त्याला समोरची वस्तू देखील दिसत नाही किंवा खाणं पिणं देखील तो विसरून जातो. अशा प्रकारची शोक कषाय असताना हे बाह्य लक्षण त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे महाभारतामध्ये बहुतेक कथा आली आहे नल आणि दमयंतीची, आणि त्या याच्यामध्ये दमयंती त्या नलाच्या प्रेमामध्ये एवढी आसक्त झाली की तिला दुसरं काही दिसत नव्हतं. आणि राजकन्या होती, राजकन्या असताना
अनेक वैद्य त्यावेळेला तिला तपासण्यासाठी आले आणि तिने एकच उत्तर दिलं की न लगे औषध मजला. याचा द्व्यर्थी अर्थ आहे, न लगे औषध मजला, तर नल हेच माझ्यासाठी औषध आहे आणि न लगे औषध मजला दुसरं कोणतंही औषध मला आता उपयोगी पडणार नाही. तर अशी ही शोक कषायामध्ये दुर्बलता जीवनात दिसते. प्रश्न पुढचा, हास्यादि 4 कषायों से किस किस का ग्रहण करना चाहिए? हास्यादि 4 कषायों से हास्य, रति, अरति आणि शोक को ग्रहण करना चाहिए. कारण भय आणि जुगुप्सा स्वतंत्र रीतीने घेतलेले आहे आणि ह्या दोन युगलांपैकी 2 या ठिकाणी आहे, परंतु 4 कषायांचं याच्यात ग्रहण आहे. किस नौ कषाय में कौन सी नौ कषाय नहीं होती है? हास्य रति नौ कषाय में अरति और शोक नौ कषाय नहीं होती, और अरति शोक नौ कषाय में हास्य रति नौ कषाय तथा एक वेद के साथ दूसरा वेद नहीं पाया जाता. वेद ही एका वेळेला एकच असणार आहे आणि या युगलपैकी 2 पैकी एकच युगल एका समयामध्ये जीवाला असू शकतं. क्या ऐसे कोई हास्य कषाय वाले हैं जिनके वचन योग नहीं है? आता हा प्रश्न आपण काल बघितला होता. हास्य तर आहे परंतु वचन योग नाही आहे, असे जीव कोण असतील? वचन योग ज्यांना नाही ते एकेंद्रिय वालेच आहे. म्हणून एकेंद्रिय आणि आणखी कोणतं सांगता येईल आम्हाला की ज्यांना 5ही इंद्रिय आहे पण वचन योग नाही, असे जीव कोण सांगता येतील? तिर्यंच, लब्ध पर्याप्तक, मनुष्य लब्ध पर्याप्तक हे जीव पण आम्हाला याच्यामध्ये ग्रहण करावे लागतात, कारण त्यांना वचन योग असत नाही, परंतु हास्य कषायाचा उदय मात्र असू शकतो. म्हणून एकेंद्रिय आणि लब्ध पर्याप्तक जीव. आणि हे लब्ध पर्याप्तक जीव म्हणजे केवळ एकेंद्रिय जीव नाही घ्यायचे. तिर्यंच गतीतील आणि मनुष्य गतीतील लब्ध पर्याप्तक कोणताही जीव आम्ही घेतला, ज्याला आम्ही क्षुद्र भव म्हटलेला आहे, या क्षुद्र भवामधला कोणताही जीव घेतला तरी देखील त्या ठिकाणी त्याचं वचन बल नसतं आणि त्यामुळे वचन योग त्याला असत नाही. जरी तो संज्ञी पंचेंद्रिय असला तरी देखील त्याला वचन योग नाही राहत नाही आणि म्हणून हे जीव आम्हाला इथे घेता येतात. द्विन इंद्रियादि सभी जीवों की निवृत्त अपर्याप्तक अवस्था तथा अनारक अवस्था में भी वचन योग नहीं होता है. एवढंच नाही तर लब्ध पर्याप्तकांना तर नाहीच आहे, कारण त्यांची पर्याप्ती पूर्ण होण्याच्या पूर्वीच त्यांचं मरण होतं. परंतु जे निवृत्त अपर्याप्तक जीव आहे त्यांना देखील अपर्याप्तक अवस्थेत, निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत जोपर्यंत रसनेंद्रियाची पूर्ती होत नाही तोपर्यंत वचन योग दिसत नाही. आणि द्विन इंद्रियाला वचन योग असेल तर तो अनुभय वचन योग असतो, बाकी 3 वचन योग त्याला असत नाही. म्हणून द्विन इंद्रियादि सभी जीवों की निवृत्त अपर्याप्तक तथा अनहारक अवस्था में वचन योग नहीं होता. शोक कषाय वाले पुरुष वेदी के कितनी गतियां होती है? शोक कषाय आणि पुरुष वेद आहे त्यांची गती किती राहू शकतील? कोणत्या गतीत जाणारा तो जीव असेल? पुरुष वेद घेऊन तो जातो आहे, त्याची गती कोणती असेल? त्याची नियमपूर्वक नरक गती असणार नाही, हे तर नक्की झालं. मग बाकीच्या 3 गती त्याच्यासाठी खुल्या आहे. म्हणून शोक कषाय वाले पुरुष वेदी 3 गतियों में नहीं, 3 गतियां होती है. तिर्यंच गति, मनुष्य गति आणि देवगति. नरक गति नहीं है क्योंकि वहां पुरुष वेद नहीं पाया जाता. म्हणजे एखादा जीव जर मनुष्य पर्यायी मध्ये आहे आणि तो जर नरकगामी असेल तर त्याला अनहारक अवस्थेमध्ये देखील नरक आयुचा जसा उदय सुरू झाला त्याप्रमाणे नपुंसक वेदाचा पण तिथे उदय सुरू झालेला आहे. आणि नरक गतीत जीवनभर पर्यंत एक नपुंसक वेदाशिवाय दुसरा वेद असत नाही. जर या पुरुष वेद वाला आहे तर नक्कीच याला 3 गती याच्यासाठी खुल्या आहेत. नारकियों के हास्य रति कषाय कैसे हो सकती है?
क्योंकि उनके तो कभी सुख होता ही नाही है. जसं आम्ही काल बघितलं की एकेंद्रिय जीवांना पण हास्य रती कसं काय असू शकेल. नरगतीमध्ये देखील एवढं ते दुःख भोगत असताना त्यांना हास्य कशाचा उदय किंवा रती कशाचा उदय असू शकेल काय. एक तर त्यांना नारद म्हणतो आम्ही आणि तिथे म्हणू जर रती कर्माचा उदय आहे तर हे असू शकतं का, हा प्रश्न आहे. नारकियों के उदय योग्य प्रकृतियों में मोहनीय कर्म की स्त्री वेद और पुरुष वेद को छोड़कर शेष 26 प्रकृतियां बताई है. नारकींना उदय योग्य प्रकृतीमध्ये मोहनीयाच्या किती प्रकृतींचा उदय असतो असा जर प्रश्न केला. एकूण उदय योग्य प्रकृती 8 कर्मांच्या उदय योग्य प्रकृती सामान्य अपेक्षेने किती असतात. बंधयोग्य आपल्याला माहिती आहे. बंधयोग्य बऱ्याचदा आपली चर्चा होते. या अनुषंगाने माहिती आहे की आपल्याला बंधयोग्य प्रकृती पहिल्या गुणस्थानात 120 प्रकृती मनुष्य पर्यायी मध्ये बंधयोग्य आहे. आता ह्या उदय योग्य प्रकृती पहिल्या गुणस्थानात किती असतात. प्रश्न लक्षात आलाय. उदय योग्य प्रकृती किती असतात. उदय योग्य प्रकृती असतात एकूण 122. 148 प्रकृती एकूण सत्वात असू शकतात. सत्व लावताना 148 प्रकृतींचं सत्व पाहायचं. म्हणजे सगळ्यांच्या सत्वात काही 148 नसतात. आयु तर त्याच्यातल्या 3 किंवा 2 नसतात. परंतु सर्वसामान्य अपेक्षेने सत्व प्रकृती 148 प्रकृतीचं सत्व पहिल्या गुणस्थानात संभवनीय आहे. मग आता आम्हाला पाहायचं आहे की उदय योग्य प्रकृती पहिल्या गुणस्थानात एकूण किती आहे. तर एकूण उदय योग्य प्रकृती तशा आम्ही त्या 148च्या काही कमी करून उदय योग्य बंधयोग्य आम्ही 120च केलेल्या होत्या. 148 बंधयोग्य म्हटलं नव्हतं कारण शरीर आहे. शरीरासोबत संघात बंधन याला आम्ही बाजूला केलेलं होतं. स्पर्श रसगंध वर्णाच्या 16 प्रकृती बाजूला केलेल्या होत्या आणि सम्यक प्रकृती आणि सम्यक मिथ्यात्व याचा बंध होत नाही म्हणून त्याही प्रकृतीला बाजूला केलेलं होतं. परंतु आता उदय योग्य प्रकृतीमध्ये मात्र या 2 प्रकृती गर्भित कराव्या लागतात. सम्यक प्रकृती आणि सम्यक मिथ्यात्व. म्हणून एकूण उदय योग्य प्रकृती 122 सांगितलेले आहे. या 122 प्रकृतींपैकी पहिल्या गुणस्थानात मिथ्यात्व, तीर्थंकर, आहारक मिश्र यांचा उदय येतच नाही. म्हणून पहिल्या गुणस्थानात याला अनुदय प्रकृती म्हटलेलं आहे. जसं तिकडे अबंध प्रकृती म्हटलं होतं तसं याला इथे अनुदय प्रकृती म्हटलेलं आहे. म्हणून पहिल्या गुणस्थानात बंध जीवाला उदय जीवाला असेल तर एकूण 117 प्रकृतींचा उदय नाना जीवांच्या अपेक्षेने संभवू शकतो. म्हणून उदय योग्य प्रकृती पहिल्या गुणस्थानात 117 आहे. तीर्थंकर प्रकृतीचा उदय पहिल्या गुणस्थानात असत नाही. आहारक द्विकचा उदय पहिल्या गुणस्थानात असत नाही. सम्यक मिथ्यात्वाचा उदय पहिल्या गुणस्थानात असत नाही. सम्यक प्रकृतीचा उदय पण पहिल्या गुणस्थानात असत नाही. या 5 प्रकृती पहिल्या गुणस्थानात उदय योग्य नाही म्हणून याला अनुदय मध्ये टाकायचं. आणि 117 प्रकृती बंधयोग्य आहे. जेव्हा नरक गतीचा किंवा मोहनीय कर्माचा उदय प्रकृतींचा विचार करतो तर नरकामध्ये मोहनीय कर्माच्या उदय योग्य प्रकृती किती आहे हा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी उदय योग्य प्रकृतीमध्ये पहिल्यांदाच स्त्रीवेद आणि नपुंसक वेद बाहेर काढलेला आहे. कारण याचा उदय कोणत्याही नारकी जीवांना असतच नाही. म्हणून 28 पैकी उदय योग्य प्रकृती 26च सांगितलेले आहे. म्हणून हा प्रकार लक्षात आला की नारकी यांना उदय योग्य प्रकृतीमध्ये मोहनीय प्रकृती एकटी पाहिली तर स्त्रीवेद आणि पुरुष वेदाचा उदय नसतो तिथे आणि म्हणून 26 प्रकृती त्यांना उदय योग्य आहे हे सांगितलं. नारकी जीव भी दूसरे के मारने आदि की भावना पूरी होने पर खुश होते ही होंगे अथवा तीसरे नरक तक देवों के द्वारा धर्मोपदेश सुनकर प्रसन्नता की अनुभूति होती है.
उसे भी हास्य रति कहा जा सकता है। और जब तीर्थंकर भगवान का जन्म होता है तब नरकों में कुछ समय के लिए सुख होता है, तब भी हास्य रति का उदय होता है, क्योंकि सुख के समय अरति और शोक नहीं होते. पहिलं तर कारण सांगितलं की एक क्रूर आनंद त्यांना जो मिळतो त्या क्रूर आनंदामध्ये देखील तिथे ते हास्य आणि रतीने युक्त आहे. दुसरं सांगितलं की धर्मोपदेशामुळे मन त्यांचं तृप्त बनलं आणि एक विशिष्ट प्रसन्नता जीवनात आली, तेव्हाही त्यांचा हास्य आणि रतिकशा यांचा उदय असू शकतो. आणि तिसरं आणि महत्वाचं कारण सांगितलेलं आहे की जेव्हा तीर्थंकर प्रकृतींचा जन्म होतो. तीर्थंकरांचा जन्म कधी होतो, कधी होतो आणि कुठे होतो? चौथ्या काळात. चौथ्या काळात इथे होतो. आणि विदेह क्षेत्रात आताही ते अनेक दैव या. तीर्थंकरांचा एकानंतर दुसऱ्या तीर्थंकरांचा जन्म त्या ठिकाणी सुरू असू शकतो. तिथे मात्र जन्मच होईल असं नाहीये, नंतरही होऊ शकतो त्यांचं कल्याणिक. म्हणून त्याही ठिकाणी विदेह क्षेत्र. आणि किती विदेह आहे एकूण? 160 विदेह आहे. आणि या 160 मध्ये 160च्या 160 विदेहात तीर्थंकर जन्म घेऊ पण शकतात आणि घेऊ पण शकत नाही. त्यामुळे त्याही ठिकाणी कोणत्या कोणत्या तीर्थंकरांचा जन्मोत्सव आजही कदाचित सुरू असेल. आणि भरत आणि ऐरावत मध्ये तर चौथ्या काळामध्ये हे संभवनीय आहे. तर जेव्हा तीर्थंकरांचा जन्म होतो अनेक अघटित गोष्टी घडतात. भवनवासींच्या विमानामध्ये नाद होतो. 4 तऱ्हेचे नाद सांगितलेले आहेत ते होतात. आणि त्या समयी सर्व जीवांना एक समय मात्र पर्यंत सुखाची अनुभूती होते. आणि परत दुसरा एक विचार की ज्या वेळेला भगवंतांना केवल समुद्घात होतो, हा केवल समुद्घात होत असताना देखील त्यांचे आत्मप्रदेश संपूर्ण लोकाकाश प्रमाण फैलतात. म्हणजे एकही क्षेत्र लोकाकाशाचं सुटलेलं नाही. त्याही वेळेला त्यांच्या त्या परम अवतारिक शरीराचा, शरीर तर नाही आहे त्या ठिकाणी, परंतु केवळ तेजस आणि कारमान शरीर आहे त्यांचं तिथे अजूनही. आणि ते आत्मप्रदेश आहे. त्यांचा जेव्हा संबंध त्या नारकी जीवांशी येत असेल त्याही वेळेला कदाचित त्यांना हास्य आणि रती यांचा उदय संभवनीय आहे. तर अशा तऱ्हेने ही जी काही घटना आहे त्यावेळेला त्यांना असं होतं. आणि 7व्या नरकामध्ये देखील अनेक जीव कोणते क्षयोपक्षमिक सम्यक्त्व वाले आहेत. आणि त्या क्षयोपक्षमिक सम्यक्त्व असणाऱ्या जीवांना देखील एक प्रकारे आत्मानुभूतीची प्रसन्नता अनुभवात येते. कारण अनुभूतीचा काळ समजा लगातार सम्यक्त्व आहे, लब्धिरूप सम्यक्त्व आहे आणि उपयोगात सम्यक्त्व आहे. तर लब्धिरूप सम्यक्त्व तर अनेक काळ राहू शकतं, पण 6 महिन्याच्या आत अनुभूती होतेच होते. विरह काल अनुभूतीसाठी राहील तर तो जास्तीत जास्त 6 महिन्याचा विरह काल राहू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. आणि म्हणून जर क्षयोपक्षमिक सम्यक्त्वाचा काळ तर खूप मोठा सांगितलेला आहे. किती? क्षयोपक्षमिक सम्यक्त्वाचा उत्कृष्ट काळ 66 सागर. 66 सागर सांगितलंय. म्हणजे 2 7व्या नरकाच्या आयु सामावल्या जातील एवढा काळ क्षयोपक्षमिक सम्यक्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हे सम्यक्त्व लब्धी रूप आहे. म्हणजे त्यांना असेलच असं नाही आहे नारकींना, पण काही काळ त्यांना सम्यक्त्व असू शकतं, क्षयोपक्षमिक सम्यक्त्व. आणि 6 महिने जर त्यांना सम्यक्त्व राहिलं तर परत ते अनुभूतीमध्ये येतातच येतात. आणि तेवढा का परत त्यांना हास्य आणि रती अशी प्रकारचा त्या ठिकाणी भाव असतोच असतो. आणि हा 6 महिन्याचा जो काळ सांगितला आहे. आणि म्हणूनच राम लक्ष्मणाचं प्रेत घेऊन मॅक्झिमम 6 महिने फिरू शकला. कारण 6 महिनेपर्यंत सम्यक्त्व होतं त्यांना, कारण राम तर क्षयिक सम्यक दृष्टी होता. 6 महिने म्हणजे निरंतर त्यांना सम्यक्त्व प्राप्त होतं. आणि तरी देखील प्रेताला प्रेत न मानता हा माझा भाऊच आहे अशा प्रकारे व्यवहार केला.
कारण आत्म्याची अनुभूती तेव्हा नव्हती. लब्ध्यात्मक सम्यक्त्व होतं आणि ज्या समयी अनुभूतीत आले ते लब्ध्यात्मक सोडून उपयोगात्मक झालं तर त्यांचा तो भ्रम जीवनातला नाहीसा झाला. तर अशा तऱ्हेच्या या गोष्टींमुळे आपल्याला त्या ठिकाणी पटतं की त्यांना देखील हास्य आणि रतिकषायाचा उदय संभवनीय आहे. देवांमध्ये अरति शोक संबंधी आश्रव के प्रत्यय कैसे होते हैं, क्योंकि उनके तो दुःख नहीं होता. आता नरका संबंधी त्यांना प्रश्न पडला होता हास्य आणि रती कशी राहील, आणि देव पर्यायी मध्ये प्रश्न पडला की अरती आणि शोक त्यांना कसा राहू शकेल. शोक आहे की नाही आहे. देवगतीतील जीवांना देखील मरत विलाप करत दुःख सहे है ना. मरण काळ येऊन ठेपल्यानंतर 6 महिनेमध्ये ते शोकसागरामध्ये डुबतात. म्हणजे तोपर्यंत त्यांना अशा प्रकारचा शोक कषायाचा उदय आहे. ही तर स्थूल गोष्ट झाली आणि तसाही उदय त्यांचा असणार आहे. देव में भी अरति शोक का उदय पाया जाता है, इसीलिए उनके अरति शोक संबंधी आश्रव होता ही है. देव भी जब वाहन आदि बनने का आदेश सुनते हैं, उनकी देवांगना आदि रूठ जाती है, तब उनके अरति शोक का उदय होता है. जेव्हा खालच्या जातीचे देव आहे आणि त्यांना इंद्र सामानिक आदी देवांची चाकरी करावी लागते. चाकरी करावी लागते याचा अर्थ त्यांचं वाहन बनावं लागतं, अंगरक्षक व्हावं लागतं, नंतर नगराच्या बाहेर त्यांना राहावं लागतं. तर हे काही त्यांना आनंद वाटत नाही त्यावेळेला. त्यांच्याही अंतरंगामध्ये एक प्रकारे हा अरति शोकाचा भाव विद्यमान असू शकतो. हास्य कषाय वाले अवधि ज्ञान के कितने जीव समास होते हैं. अवधि ज्ञानी आहे आणि हास्य कषाय वाले आहे तर त्यांना जीव समास पाहायचा आहे. तर जीव समास कोणता राहील. अवधि ज्ञानी आहे याचा अर्थ त्यांचा जीव समास एकच राहू शकेल, संज्ञी पंचेंद्रिय. कारण पंचेंद्रिय जीवांनाच अवधि ज्ञानाची प्राप्ती आहे, म्हणून संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त. आणि अवधि ज्ञानी म्हटलं म्हणून या ठिकाणी सुअवधीच लाभलं, म्हणून संज्ञी पंचेंद्रिय. आणि असंज्ञीवाल्यांना तर प्रश्नच नाहीये. हास्य कषाय के साथ अचक्षु दर्शन कितने गुणस्थानों में पाया जाता है. हास्य कषायासोबत अचक्षु दर्शन. अचक्षु दर्शन कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे. हास्य कषायासोबत लावायचं. अचक्षु दर्शन तसं 1 ते 12 गुणस्थान पर्यंत आहे, पण आपल्याला आता इकडे मर्यादा लावायची आहे. शेवटचा स्टॉप आपण लावून ठेवलेला आहे हास्याचा. हास्य कुठपर्यंत. 8व्या गुणस्थानापर्यंत. म्हणून पहिल्या गुणस्थानापासून 8व्या गुणस्थानापर्यंत हास्य कषायासोबत अचक्षुदर्शन असू शकतं. 8व्या गुणस्थानापर्यंत. हास्य कषाय में अवधि दर्शनी के कितनी जातियां होती है. मनुष्यांनाच होतात, म्हणून मनुष्यांच्या संज्ञी पंचेंद्रियाच्या मनुष्यांना नाही, संज्ञी पंचेंद्रियांना होतात, म्हणून संज्ञी पंचेंद्रियाच्या जाती यामध्ये गर्भित करायच्या. किती आहे. 26 लाख जाती या ठिकाणी. क्या कोई ऐसे जीव है जिनके हास्य कषाय का उदय है लेकिन आहार संज्ञा नहीं होती. असे जीव आहेत है ना. हास्य कषायाचा अजून सद्भाव आहे पण आहार संज्ञा गेली आहे. असे जीव 7व्या गुणस्थानातले 7व्या 8व्या गुणस्थानातले जीव. 8वं पण 8व्या गुणस्थानात हास्य कषाय का उदय होने पर आहार संज्ञा नहीं होती, क्योंकि आहार संज्ञा 6ठे गुणस्थान के आगे नहीं होती. क्या ऐसे कोई हास्य रति कषाय वाले जीव है जिनके अनाहारक अवस्था नहीं होती. जिनके अनाहारक अवस्था नहीं होती. हास्यरती वाले ऐसा आहे पण अनाहारक अवस्था होत नाही, नियमाने होत नाही, असे जीव घ्यायचे. पहिल्यांदा तर आपल्याला गुणस्थानाच्या अपेक्षेने पाहिलं तर 3ऱ्या गुणस्थानात मरण नाही,
म्हणून त्या जीवाला अनारकपणा असत नाही, म्हणून हास्यरती असते पण अनारकपणा नाही. नंतर 5वं 6वं 7वं 8वं या गुणस्थानात काय आहे? मरण नाही. मरण नाही म्हणजे मरण झालं तरी त्याचं 4थं गुणस्थान होतं. आणि म्हणून 5 6 7 आणि 8 या गुणस्थानामध्ये जीव जे आहे त्यांना हास्य कषाय किंवा रती कषाय असताना अनारक अवस्था त्यांची होणार नाही. कारण आयुक्षय झाला की त्यांचं गुणस्थान 4थं होऊन जाईल. 5व्या गुणस्थानातही व्रत सहित एखाद्या जीवाचं मरण झालं, सल्लेखणा घेतली तरी देखील दुसऱ्या आयुचा उदय सुरू झाला की काय होणार आहे? गुणस्थान बदलणार आहे. आणि दुसरं सांगितलं की रुजुगती से जाने वाले पहले दूसरे तथा चौथे गुणस्थान वालों के भी हास्य रती कषाय के साथ अनारक अवस्था नहीं पाई जाती. पहिल्या गुणस्थानात मरण झालं आणि तो रुजुगतीने जाणारा जीव आहे किंवा दुसऱ्या मधला किंवा चौथ्या मधला, जर रुजुगतीने जाणारा जीव असेल तर त्यालाही अनारक अवस्था होणार नाही. अरति शोक वालों के अनारक अवस्था में कितने गुणस्थान होते हैं? परत तसाच प्रश्न आहे, अरती आणि शोकासाठी विचारला था. वरचा हास्यरतीसाठी विचारला होता. इथेही तशाच प्रकारचं उत्तर आहे. अरती आणि शोक कषाय वालों के अनारक अवस्था में 3 गुणस्थान होते हैं. पहिला, दुसरा आणि चौथं. पहिलं, दुसरं आणि चौथं. आणि 13वें 14वें में अरति शोक कषाय नहीं है, इसीलिए उनका यहाँ ग्रहण नहीं किया. तिथे पण अनारक अवस्था आहे, परंतु त्या ठिकाणी मात्र हे कषाय नाही म्हणून ते गुणस्थान याच्यात गर्भित केले नाही. शेवटचा प्रश्न याच्यावरचा, रति कषाय वाले असौधी जीवों के कितने जीव समास होते हैं? रती कषाय आणि असौधी जीव, असौधी जीवांपर्यंत जीव समास 18. एकच फक्त संज्ञी पंचेंद्रिय बाजूला केला म्हणून 18 जीव समास आहे. एकेंद्रिय संबंधी 14, विकलत्रया संबंधी 3 आणि असौज्ञी पंचेंद्रियाचं 1, असे 18 जीव समास या ठिकाणी आहेत. यावर कुणाला काही प्रश्न? हास्य, रती, शोक, भय, शोक भय नाही, भय जुगुप्सा येणार आहे. हास्य, रती, शोक आणि अरती इथपर्यंत प्रकरण आपण बघितलं. वेदाचं प्रकरण यासाठी सोडलं की वेद आदी वेद मार्गणेमध्ये स्वतंत्र येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं वेगळं असं या ठिकाणी दिग्दर्शन केलं नाही, कारण तेच आहे. आता भय आणि जुगुप्सा, भय आणि जुगुप्सा याच्यामध्ये गती कोणत्या राहतील? भय आणि जुगुप्सा हे सगळ्याच संसारी जीवांना 8व्या गुण जोपर्यंत ते भय आणि जुगुप्सा जात नाही तोपर्यंत राहणार आहे, पण प्रत्येकालाच राहील असं नाही आहे. कुणाला भय राहणार नाही, कुणाला जुगुप्सा राहणार नाही, कुणाला दोन्हीही राहणार नाही आणि कुणाला दोनही असेल. अशा प्रकारची भय आणि जुगुप्सामध्ये स्थिती असते, कारण याची उदयस्थानं सांगताना तशा प्रकारची आहेत. मग गती किती राहील? सामान्य अपेक्षेने विचार केला तर 4ही गती राहतील. 4. इंद्रिय, इंद्रिय 5ही राहतील. 5ही आहे. हा, 5ही. काय? स्थावर आणि त्रस काय आणि स्थावर म्हणजे काय? साही काय 6 म्हणजे पण 5 स्थावर काय आणि 1 त्रस काय, एक साही काय. हा, योग सगळेच योग राहतील. सगळेच योग राहतील, सगळे योग राहतील. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 7 कायेचे. कारण अनारक अवस्थेमध्ये सुद्धा कार्माण काय योग असताना सुद्धा भय आणि जिगुप्सा असू शकते आणि म्हणून 7ही योग राहतील. वेद मार्गणा, वेद मध्ये किती राहतील? 3ही पण राहतील. 3ही वेद, 3ही वेद. कषाय 16 कषाय आणि 9 नो कषाय. आणि या ठिकाणी भय आणि जुगुप्सानी रहित पण जीव असतात हे सांगितलं की भय आणि जुगुप्सानी रहित असणारे पण जीव असतात.
ज्ञान पुढे तर आहेच आहे. जिथे भय आणि जुगुप्सेचा हे झाला, बंध विच्छुत्ती झाली, त्याच्या पुढचे जीव भय आणि जुगुप्साने रहित असतात. परंतु भय आणि जुगुप्सा ही सगळ्याच जीवांना हे दोन असतीलच असं पण नाही. म्हणून भय आणि जुगुप्साने रहित पण जीव असू शकतो. ज्ञान गुणस्थान किती राहतील आपले? या ठिकाणी 8 तीन पर्यंत ज्ञान, गुणस्थान राहणार आहे. पंचज्ञान, म्हणून 3 कुज्ञान आणि 4 सुज्ञान ज्ञान. अशी 7 ज्ञान राहतील. कारण 8 पर्यंत गुणस्थानं लावायची आहे पहिल्यापासून. म्हणून संयम, संयम देखील 5 तऱ्हेचा राहील. फक्त सूक्ष्म, दोन नाही, सांप्रदाय फक्त आणि यथाख्यात यथा. 2 कमी करायचे. आणि बाकीचे सामायिक, छेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी, संयमासंयम आणि असंयम. दर्शन फक्त केवळ दर्शन नाही राहणार, हा, केवळ बाकी दर्शन नाही तीन राहणार, राहतील. बाकी 3 राहतील. लेशा 6 पण लेशा, 6 लेशा राहतील. भव्यत्व दोन्ही असेल, भव्य व दोन्ही आहे. सम्यक्त्व सगळेच असतील. 6 सम्यक पण सगळेच आहे, काही पण आहे. आणि त्याच्यात प्रथम उपशम सम्यक्त्व, द्वितीय उपशम सम्यक्त्व, दोन्ही उपशम सम्यक्त्व असू शकतात. संज्ञी दोन्ही असतील. दोन्ही संज्ञी आहे, असंज्ञी संज्ञ असंज्ञी. आहारक दोन्ही दोन्ही आहे. आहे, आहारक आहारक अनाहारक दोन्ही आहे. पण दोन्ही. गुणस्थान 1 ते 8 आपण पहिले 1 ते 8. जीव समास आता सगळेच गती घेतले आणि सगळेच इंद्रियवाले घेतले, म्हणजे जीव समास सगळेच लावून टाकायचे. 19च्या 19, कारण गतिचारी आहे आणि इंद्रियचारी आहे. 5 इंद्रिय आहे म्हणून 19 जीव समास. पर्याप्ती 6 प्राण 10 10 पर्यंत. संज्ञा हो अपेक्षेने संज्ञा 4ही आणि आहार संज्ञाच्या रहित पण आहे. आणि 8व्यामध्ये भय आहेच, ते भय तर तिथेच आहे म्हणून भय लावलेच आहे, म्हणून भय नाही काढायचं, एक आहारच काढायचा. उपयोग 7 आणि 3 10 असं. हा. ध्यान 1 शुक्ल ध्यान राहील हा आणि बाकीचे राहतील. बाकीचे 12 आणि 13 आणि ध्यान राहतील. 13 वरचे 3 नाही राहणार. नंतर आश्रव पण सर्व 57 प्रकारचा प्रकार. राहील, 57 प्रकारचा. जाती पूर्ण 84 लाख जाती आणि कुल 99.5 करोड कुल. 4 गती संबंधी भाव आपण याचे उद्याला पाहू. यावर कुणाला काही प्रश्न आहे? हास्य आणि रती असं जोडी जोडीनीच राहतील. एक असला तर दुसरं असेलच, है ना? हो 2 आहेत. हो 2 आहेत. भय हास्य आणि जुगुप्सा रती पण जोडीने जोडीने राहील. लावायच्या का? शोक आणि अरती पण जोडीने. हा ते नाही, फक्त भय आणि जुगुप्सा पण नाही जोडीनीच लावायचं का? भयाचं नाही नाही, भय आणि हा जुगुप्सेच्या बाबतीत असं काही नाही. ते सुटही राहू शकतं. कुणाला भय कशाचा उदय असेल, कुणाला जुगुप्सेचा, कुणाला दोन्हीचा नाही, असा पण त्या ठिकाणी संभव आहे. भय आणि जुगुप्सा राहीलच सगळ्यांना असंही नाहीये. तर भय आणि जुगुप्सा म्हणजे नंतरच नाही राहणार ना? 8व्या नाही, गुणस्थानानंतर. आधी पण मिथ्यात्व अवस्थेतही वेगवेगळ्या भय जीवांच्या असणार अपेक्षेने काहीला
भय असेलच असं म्हणजे या भयातलं नोकशायातलं भय हम्म. हे ते अच्छा. मोहनियाचे उदयकूट जे आहे त्याच्यामधले दोन हम्म. उदयात नाही असाही जीव असू शकतो. भय आणि जुगुप्सा नाही. भय आणि जुगुप्सा आहे किंवा एक आहे असे उदय संभवनीय आहे. अच्छा. भय त्या दृष्टीने आपण म्हटलं की भय तर आहे, परंतु या हम्म. नोकषायामध्ये भय कषायाचा उदय हा नाही हम्म. तिथे. अच्छा. हम्म. ठीक. हो. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है वंदना शत बार है नमो रिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.